राजा जातो आणि त्या वनमालेला विचारतो, गर्द सभोवती रान साजनी, तू तर चाफे कळी, काय हरवले सांग शोधिसी, या यमुनेच्या जळी. मग ती वनमाला त्या राजाला म्हणते, ती वनमाला म्हणे नृपाळा, हे तर माझे घर, पाहात बसले मी तर येथे जललहरी सुंदर. हरिणी माझी तिला आवडे फारच माझा गळा, मैना माझी गोड बोलते तिजला माझा लळा. घेऊनी हाती गोड तिला त्या कुरणावरती फिरे, भाऊ माझा मंजुळवाने गाणे कधी न विरे. त्यानंतर राजा म्हणतो, अगे साजनी, तू इतकी सुंदर आहेस की रात्रीचे वनदेव पाहून ते तुला भुलतील. आणि याचं वर्णन करत असताना बालकवी म्हणतात, रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतील रमणी तुला, तू वनराणी दिसेन भुवनी तुझ्या रूपा तुला. त्यानंतर राजा तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि निरीक्षण करत असताना त्या चेहऱ्याचं वर्णन करत असताना राजा म्हणतो, तव आधरावर मंजुळ गाणी ठसली कसली तरी, तव नयनी या प्रेम देवता धार विखारी खरी. तुझं जे कपाळ आहे, भाल आहे, ते कशा पद्धतीचं आहे. क्रीडांगण जणू चंचल सुंदर, भाल तुझे हे गडे, भुरुभुरु त्यावर नाचत सुंदर, कुंतल कुरळे उडे. त्यानंतर पुन्हा तो राजा तिच्या रूपाचं वर्णन करत असताना म्हणतो, अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी, भुलले तुझला हृदय साजनी, येचल माझ्या घरी. हे माझं हृदय साजनी तुला भुललेलं आहे आणि तू लवकर माझ्या घरी चल. राजाची ती हाक किंवा तिला घरी जाऊन घेऊन जाण्याचा जो अट्टहास आहे, हे बघून ती थोडीशी स्वतःला सावरते आणि राजा आपल्याला घेऊन जाईल की काय या भीतीनं किंवा राजाला नकार देत असताना ती थोडीशी बाजूला सरकते आणि सावधपणे राजाला सांगते, हे राजा, मी कशी माहिती का, माझे स्वरूप काय, तू मला घेऊन जायला तयार आहेस, पण तू मला काय जाणतोस, मी अशी आहे. सांज सकाळी हिमवंतीचे सुंदर मोती घडे, हात लाविता परिनरनाथा ते तर खाली पडे. मोती बघायला सुंदर आहेत. हिमवंतीचं जे काही दव असतं, दवाचे जे दवबिंदू आहेत मोत्याप्रमाणे चमकतात, परंतु हे नरनाथा, हे पौरुषत्वानं परिपूर्ण असणाऱ्या नृपा राजा, त्या दवबिंदूंना हात लावल्याच्या नंतर ते निष्ठून जातात, हातात लागत नाही. तेव्हा आहे त्या स्थितीत त्यांना ठेवणं आणि बघणं